नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत कस्टोडिया या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। हे बुरशीनाशक आपण कोणकोणत्या पिकांमध्ये फवारू शकतो, त्याचे आपल्याला काय फायदे होतात, त्यामध्ये घटक कोणता असतो, याची मोड ऑफ ॲक्शन संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात कस्टोडिया म्हणजे काय। तर कस्टोडिया हे एक आदामा कंपनीचं बुरशीनाशक येतं। शेतकरी मित्रांनो, हे बुरशीला कंट्रोल करण्यासाठी लवकर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फायद्याचं ठरतं। हे आपल्याला सिस्टमॅटिक प्लस ट्रान्सलॅमिनर फंगीसाईड आहे। म्हणजे काय तर पानाच्या आतलं किंवा वर खोडामध्ये पसरून रोग नष्ट करण्याचं काम हे करतं। तर आता आपण जाणून घेऊयात कस्टोडियामध्ये घटक कोणकोणते असतात ते। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2 घटक मिळतात। एक म्हणजे ॲझोस्ट्रोबिन 11%, दुसरा म्हणजे ट्युबिकोनाझोल 18.3%। हे दोन्ही घटक आपल्याला बुरशींसाठी चांगले कंट्रोल करण्यासाठी फायद्याचे ठरतात। तर आता आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो, याची मोड ऑफ ॲक्शन कशी असते ती। फवारणी केल्यानंतर आपल्या पानाच्या आतमध्ये जाऊन ते पानाच्या आतमध्ये शोषलं जातं आणि बुरशी मारण्याचं काम हे करतं। बुरशी लागल्यावर तिची ऊर्जा निर्मितीचं काम थांबवतो आणि वाढ रोखून हळूहळू बुरशी मरते। त्यामुळे आपल्याला हे चांगलं बुरशीवर कंट्रोल करण्यासाठी फायद्याचं ठरतं। तर आता आपण जाणून घेऊयात कस्टोडिया बुरशीनाशक आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो। कापसावर जर करपा, पानकूज, भुरी रोग आला असेल तर त्यासाठी आपण याची फवारणी घेऊ शकतो। सोयाबीनवर जर करपा रोग आला असेल, भुरी रोग आला असेल, त्यावर चांगलं नियंत्रण करण्यासाठी फायद्याचं ठरतं। त्यानंतर भातामध्ये शीतलाईट असेल, त्यानंतर ब्लास्ट असेल, तसेच भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरचीमध्ये डाउनी मिल्ड्यू, फळावर डाग येणं, त्यांसाठी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हे बुरशीनाशक चांगलं ठरतं। त्यानंतर द्राक्षामध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, गव्हामध्ये करपा रोग असेल, तांबेरा रोग असेल, यांसारख्या रोगावर आपल्याला चांगलं नियंत्रण करण्यासाठी कस्टोडिया बुरशीनाशकाचा चांगला फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, हे बुरशीनाशक फवारल्यानंतर आपल्याला याचे फायदे काय होतात, तर यामध्ये 2 घटक असतात। त्यामुळं लवकरात लवकर बुरशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चांगलं ठरतं। त्यानंतर पानांचा रंग असेल, आकार असेल, त्यामध्ये तेज येण्याला सुरुवात होते, पान गळणं थांबवतं, त्यामुळं झाड जास्त निरोगी होण्यास आपल्याला मदत होते। आपल्या उत्पन्नामध्ये त्यामुळे निश्चितच वाढ होते। झाडामध्ये अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे उत्पादन वाढतं। आता आपण जाणून घेऊया त्याची वापर आणि वापरण्याच्या पद्धती। आपण जर आपल्याकडे जर फवारणीसाठी जर आपण हे वापरायचं ठरलं तर आपण प्रतिपंप 20 आपल्याकडे 15 लिटरचा जर पंप असेल तर आपण 20 मिली प्रतिपंपाला वापरू शकतो। त्यानंतर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 मिली आपण हे घेऊ शकतो। फवारणी करताना शक्यतो शेतकरी मित्रांनो, सकाळच्या टायमाला लवकर फवारणी करावी किंवा सायंकाळच्या टायमाला फवारणी करावी। जास्त उन्हामध्ये फवारणी करू नये। आपण इतर कीटकनाशक असेल त्यासोबत आपण मिक्स करून हे फवारू शकतो। आपण जर आता कस्टोडियाच्या जर किमतीचा विचार जर केला तर याची किंमत तुमच्या वेगवेगळ्या भागानुसार कमी जास्त होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।